योगा हा फक्त आतापर्यंत एक शिक्षण म्हणजे त्याचं प्रशिक्षण घेतलं झालं, पण त्यात आता करिअरच्या दृष्टीने तरुणांनी कसं बघावं? 12वी नंतर ह्या क्षेत्रामध्ये करिअरच्या अशा कोणत्या संधी आहेत, म्हणजे कोणते विभाग आहेत ज्यामध्ये तुम्ही म्हणजे 12वी नंतर ती मुलं त्यामध्ये आपलं करिअर करू शकतात? कुठल्या गव्हर्नमेंटच्या किंवा नॉन गव्हर्नमेंटच्या अशा कोणते कोर्सेस आहेत जे त्याद्वारे त्यांचं करिअर घडू शकतं 12वी नंतरच्या मुलांचं? नक्कीच 12वी नंतर तुम्हाला डिप्लोमा कोर्स करू शकता तुम्ही. 1 वर्षभराचा डिप्लोमा कोर्स करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला कशा प्रकारे टीचिंग करायची आहे, कशा प्रकारे विद्यार्थ्यांना घडवायचं आहे, किंवा अनेक प्रकारचे स्टुडिओज, चिकित्सालय किंवा अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे हॉस्पिटल्स, स्कूल्स. आता तर आपल्या भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियानाद्वारे प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एक प्रशिक्षक नेमून त्यांना प्रत्येक सेशनला 500 रुपये ते 750 रुपये प्रमाणे मानधन देण्याचं नियोजन केलेलं आहे आणि ते सगळीकडे आता इम्प्लिमेंट करत आहेत, अंमलबजावणी करत आहेत. आज मिनिस्ट्री ऑफ आयुष मंत्रालयाचे कोर्सेस अत्यंत उपयोगी आणि अत्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण प्रत्येकाला प्रशिक्षण देतो. जसं की योग प्रोटोकॉल इन्स्ट्रक्टर हा 200 आवर्सचा कोर्स आहे, साधारण 6 महिन्यामध्ये पूर्ण होतो. त्याच्यानंतर 1 वर्षभराचे कोर्स आहेत. योग टीचर अँड इव्हॅल्युएटर आहे. त्याच्यानंतर पुढे योग मास्टर आहे, योग थेरपिस्ट आहे. याच्या व्यतिरिक्त हे आयुष मंत्रालयाचे कोर्सेस व्यतिरिक्त तुम्हाला अनेक वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीद्वारे सुद्धा कोर्सेस करू शकतात. जसं की पोस्ट ग्रॅज्युएशन आहे किंवा बॅचलर ऑफ योगामध्ये तुम्ही योगशास्त्रामध्ये करू शकता. जसं म्हटलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे चांगले कोर्सेस आहेत. किंवा तुम्ही बँगलोरची एक संस्था युनिव्हर्सिटी म्हणली, स्वामी विवेकानंद जी संस्था आहे एस व्यासा नावाने, त्याच्यावरून सुद्धा तुम्ही डिप्लोमा डिग्री करू शकता. आणि डिप्लोमा डिग्री करून तुम्ही चांगल्या प्रकारे योग प्रशिक्षक होणारच, पण योग चांगला एक माणूस होण्याचं तुमच्यासाठी एक चांगल्या प्रकारे शिक्षण मिळतं. आणि त्याचबरोबर तुम्ही समाजही चांगला घडवत असता, म्हणजे निरोगी मनाने आणि शरीराने दोन्ही लेवलने तुम्ही एक चांगला समाज घडवत असता.